ओके. तर मित्रांनो, आपला पहिला पॉईंट आहे की आणि कंट्रेन्स. कीज आणि कंट्रेन्स म्हणजे काय? कीज कीज आणि कन्स्ट्रेंट मधला आपण आज बघणार आहोत फक्त कीज. आता कीज काय असतं की म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये पण विचारला जातो आणि एक्झाममध्ये पण विचारला जाणार आहे हा क्वेश्चन. सगळीकडे विचारला जातो हा क्वेश्चन. कीज काय असतो? कीज म्हणजे काय? इमॅजिन करा की आपल्याकडं एक डेटाबेस आहे, स्टुडंटचा डेटाबेस आहे. स्टुडंट नावाचा टेबल आहे. त्याच्यामधून आपल्याला एखाद्या स्टुडंटचं पर्टिक्युलर स्टुडंटचं रेकॉर्ड फेच करायचं असेल तर आपल्याला कशा कोणत्या तरी एका ॲट्रिब्यूटने फाईंड करावं लागेल ना ते. म्हणजे जसं त्याच्या नावाने किंवा त्याच्या रोल नंबरने किंवा त्याच्या ईमेल आय डीने असं फाईंड करण्यासाठी आपल्याला काहीतरी एक व्हॅल्यू लागेल ना. त्या व्हॅल्यूलाच आपण इथं की म्हणतो. तर आपल्या एसक्यूएलमध्ये त्याचं 7 टाईपच्या कीज आहे. आपण त्या सगळ्या कीज बघणार आहोत. पण आता ह्या फक्त आपण थेओरिटिकली बघणार आहोत. ज्यावेळेस आपण प्रॅक्टिकली बघणार आहोत त्या तुम्हाला पूर्ण 100% कळतील त्यावेळेस. पण ज्यावेळेस आपण थेओरिटिकली बघणार आहोत ना त्यावेळेस तुम्ही फक्त समजून घ्या की कीज काय असतात. फक्त 50-60% कन्सेप्ट कळाली तरी खूप आहे. त्याच्यानंतर आपण ज्यावेळेस ती प्रॅक्टिकलमध्ये इम्प्लिमेंट करून बघणार आहोत ना त्यावेळेस तुम्हाला ती कन्सेप्ट पूर्ण करून जाईल. तर आपण बघू आता कीजमध्ये कोणकोणत्या टाईपच्या की असतात. कीज बघण्याच्या अगोदर एक छोटासा टेबल तयार करतो स्टुडंट नावाचा, ज्याच्यामुळं आपल्याला कीज समजून घ्यायला सोपं पडेल. आणि जास्त कॉम्प्लिकेटेड करून नका घेऊ. जेवढं समजून घेता येईल तेवढं समजा. नाही समजलं तरी आपण पुढे बघणारच आहोत. फक्त कन्सेप्ट क्लिअर करून घ्या की कीज काय असतात, कोणत्या टाईपचे कीज असतात आणि मेनली त्या कीजमध्ये काय काय असतं, म्हणजे की त्या कीला काय म्हणलं जातं, या सगळ्या गोष्टी आपण आता बघू थोडक्यात. सपोज स्टुडंट नावाचं एक टेबल आहे आपल्याकडे, ज्याच्यामध्ये स्टुडंटचं रेकॉर्ड आपण स्टोअर केलेले आहे. खूप सगळ्या स्टुडंटचे आपले रेकॉर्ड या स्टुडंट नावाच्या टेबलमध्ये ह्या फॉर्मॅटमध्ये स्टोअर केलेले आहे. ज्याच्यामध्ये आपण SID, एस नेम, ईमेल ID, डेट ऑफ बर्थ आणि पासपोर्ट नंबर या सगळ्या गोष्टी आपण स्टुडंटकडून कलेक्ट करून या टेबलमध्ये स्टोअर केलेल्या आहे. तर आपल्याला बघायचं आहे की कीज या टेबलसाठी कसे युजफुल होतील. सगळ्यात पहिले आता बघा, मी जेव्हा पण कीज सांगणार आहे ना त्यांचा सिक्वेन्स ध्यानात ठेवा. त्या सिक्वेन्सनी तशाच जर तुम्ही ध्यानात ठेवल्या तर तुमचं कन्फ्युजन होणार नाही. कारण की तो 7 टाईपच्या कीज असल्यामुळे आणि त्यांच्यामध्ये बरेचशी सिमिलॅरिटी आहे बऱ्याच कीमध्ये, तर ते कन्फ्युजन होऊन जातं. त्याच्यामुळे मी ज्या सिक्वेन्सचे सांगतोय ना त्या सिक्वेन्सनी त्या लक्षात ठेवा. सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत सुपर की. सुपर की मध्ये काय असतं, ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन ज्या कॉम्बिनेशनने आपण एखादा रेकॉर्ड इझिली आयडेंटिफाईड करू शकतो ते सगळे पॉसिबल कॉम्बिनेशन आपण सुपर की मध्ये घेतो. म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये विचारलं गेलं की SQL मध्ये सुपर की काय, तर सुपर की म्हणजे काय, ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन टू फाइंड रेकॉर्ड. तर आता याच्यामध्ये मला समजा हे रेकॉर्ड म्हणजे तिथं टप्पल पण म्हणलं जातं. याला टप्पल म्हणजे रो आणि त्यालाच रेकॉर्ड पण म्हणलं जातं. ठीक आहे. तर एखादा रेकॉर्ड फाईंड करण्यासाठी मला सपोज मी SID ने करू शकतो का? SID ने मी एखादा रेकॉर्ड युनिकली आयडेंटिफाईड करू शकतो. ठीक आहे ना. म्हणजे एखाद्या स्टुडंटचा माझ्याकडे स्टुडंट ID असेल तर स्टुडंट ID वरून मी त्याचं पूर्ण रेकॉर्ड फाइंड आउट करू शकतो. तसेच मी त्याच्या नावावरून करू शकतो का? करू शकतो. पण अजून एक पॉसिबिलिटी काय आहे की एकाच नावाचे 2 विद्यार्थी पण असू शकतात. त्यामुळे आपण काय करणार की फक्त नावानेच नाही, आपण काय करू, इथं नाव आणि प्लस डेट ऑफ बर्थ लिहू. म्हणजे नाव आणि डेट ऑफ बर्थ हे दोघांचं जर कॉम्बिनेशन केलं तर आपल्या रेकॉर्ड युनिकली आयडेंटिफाईड होण्याचे चान्सेस वाढतात. म्हणजे कसं की नाव आणि एकाच विद्यार्थ्याचे नाव आणि डेट ऑफ बर्थ सेम असण्याचे चान्सेस खूप कमी आहे. त्याच्यामुळं नेम आणि डेट ऑफ बर्थ ही एक सुपर की होऊ शकते. तिसरी पॉसिबिलिटी काय आपल्याकडं, ईमेल ID. फक्त ईमेल आयडीने आपण एखादा स्टुडंट आयडेंटिफाय करू शकतो का? करू शकतो. फक्त कारण की प्रत्येकाचा ईमेल ID हा वेगवेगळा असतो. त्यामुळे आपण फक्त ईमेल आयडीने पण एखाद्या स्टुडंटचा रेकॉर्ड आयडेंटिफाय करू शकतो.
चौथी की बनेल आपली इथं पासपोर्ट नंबर. पासपोर्ट नंबर हा सुद्धा एक युनिक फील्ड आहे. म्हणजे दोन विद्यार्थ्यांचा पासपोर्ट नंबर कधीच सेम नसतो, तो वेगवेगळाच असतो. त्याच्यामुळं पासपोर्ट नंबरने पण आपण एखाद्या स्टुडंटचं रेकॉर्ड आयडेंटिफाय करू शकतो. अजून अजून काय पॉसिबिलिटी याच्यामधले, नेम, डेट ऑफ बर्थ आणि ईमेल आय डी या तिघांचा यूज करून पण आपण एक कॉम्बिनेशन बनवू शकतो, ज्याने आपल्याला स्टुडंटचं रेकॉर्ड इझिकली आयडेंटिफाय करताना हेल्प होईल. तर ह्या सगळ्या झाल्या आपल्या सुपर कीज. सुपर कीज म्हणजे काय की ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन टू फेच द डेटा फ्रॉम टेबल युनिकली. ठीक आहे, तर हे यालाच म्हणलं जातं सुपर की. पुढचा पॉईंट आहे आपला कॅन्डिडेट की. कॅन्डिडेट की म्हणजे काय की सुपर कीचा सबसेट. म्हणजे काय की कॅन्डिडेट की ही मिनिमल पाहिजे. पहिली कंडिशन काय की मिनिमल पाहिजे ऑफ सुपर की. म्हणजे आपण सुपर की मध्ये जे काही ॲट्रिब्यूट घेतलेले आहे त्याच्यामधून आपल्याला मिनिमल ॲट्रिब्यूट ॲज अ कॅन्डिडेट की म्हणून चूज करायचं आहे. त्यालाच काय म्हणलं जातं कॅन्डिडेट की. त्याची पहिली रिक्वायरमेंट काय मिनिमल पाहिजे. कशाचा सुपर कीच्या. तर मिनिमलमध्ये काय की SID. आणि दुसरा पॉईंट आहे याच्यामध्ये की ॲट्रिब्यूट शुड बी नॉट डिपेंडंट ऑन अनदर ॲट्रिब्यूट. शुड बी नॉट डिपेंडंट ऑन अनदर ॲट्रिब्यूट म्हणजे काय की ठीक आहे, पहिले आपण ह्या पॉईंटने जाऊ. कॅन्डिडेट की मध्ये आपण SID घेऊ शकतो का. SID घेऊ शकतो कारण की ती मिनिमल आहे. मिनिमल म्हणजे एकच आहे म्हणून SID घेऊ शकतो. बरोबर. त्याच्यानंतर नेम आणि डेट ऑफ बर्थ. आता आपली दुसरी कंडिशन काय आहे की ॲट्रिब्यूट शुड बी नॉट डिपेंडेंट ऑन अनदर ॲट्रिब्यूट. ॲट्रिब्यूट शुड नॉट डिपेंडंट ऑन अनदर ॲट्रिब्यूट. म्हणजे काय एक ॲट्रिब्यूट हे दुसऱ्या ॲट्रिब्यूटवर डिपेंड नाही पाहिजे. तर मग आपण SID घेऊ शकतो कारण की याच्यामध्ये एकच कॉलम आहे. आता बघा इथं नेमने आपण दुसरा पॉईंट आहे नेम आणि डेट ऑफ बर्थ. नेमने आपण पुन्हा एखाद्या विद्यार्थ्याचं रेकॉर्ड युनिकली आयडेंटिफाईड करू शकतो. पण फक्त डेट ऑफ बर्थने करू शकतो का. नाही, फक्त डेट ऑफ बर्थने नाही करू शकत. कारण की एकाच विद्यार्थ्यांची डेट ऑफ बर्थ सेम पण असू शकते. म्हणजे ही फील्ड टोटली डिपेंड आहे नेम फील्डवर. त्याच्यामुळं ही आपल्या कॅन्डिडेट कीच्या ह्या दोन रिक्वायरमेंटमध्ये बसत नाही, म्हणून आपण ही ॲज अ कॅन्डिडेट की म्हणून चूज करणार नाही. पुढचा पॉईंट आहे ईमेल. ईमेल आय डी घेऊ शकतो का. घेऊ शकतो कारण की ती मिनिमल आहे. म्हणजे एकच कॉलम आहे, घेऊ शकतो. पुढचा पॉईंट आहे ईमेल. पासपोर्ट नंबर. तर पासपोर्ट नंबर पण आपण ॲज अ कॅन्डिडेट की म्हणून चूज करू शकतो कारण की तो एकच कॉलम आहे. त्याच्यानंतर नेम, डेट ऑफ बर्थ आणि ईमेल. आता डेट ऑफ बर्थ ही आपण मागाशी बघितलं तर नेमवर डिपेंडंट फील्ड आहे, त्याच्यामुळे ही आपण नाही घेऊ शकत. म्हणून इथं कॅन्डिडेट की बनते आपल्या 3 SID, ईमेल आणि पासपोर्ट नंबर. तिसरा पॉईंट आहे प्रायमरी की. बऱ्याचदा इंटरव्ह्यूमध्ये विचारलं जातं प्रायमरी की काय असतं. प्रायमरी की म्हणजे याची बेसिक रिक्वायरमेंट लक्षात घ्या. बेसिक रिक्वायरमेंट आहे फील्ड शुड बी युनिक पहिली, आणि दुसरी रिक्वायरमेंट आहे नॉट नल. म्हणजे जी ॲट्रिब्यूट आहे, जो कॉलम आहे, जो आपण ॲज अ प्रायमरी की म्हणून चूज करणार आहे, तो आहे ना युनिक पाहिजे. आणि दुसरी कंडिशन काय आहे नॉट नल. म्हणजे त्याच्यामध्ये नल व्हॅल्यू इन्सर्ट झाली नाही पाहिजे. ठीक आहे, म्हणजे तो नॉट नल पाहिजे. मग याच्यामध्ये आपण चूज करताना आता बघा सगळ्यात पहिले सुपर की राहिलं, त्याच्यानंतर आपण कॅन्डिडेट की बघितलेलं आहे. कॅन्डिडेट कीमध्ये आपल्याला कोणकोणत्या कॉलम भेटले SID, ईमेल ID आणि पासपोर्ट नंबर. तर प्रायमरी कीच्या दोनच रिक्वायरमेंट आहे, युनिक
आणि नॉट नल. कॉलम युनिक पाहिजे आणि नॉट नल पाहिजे, नॉट नल पाहिजे. ठीक आहे. तर एस आय डी युनिक आहे का? हा, एस आय डी प्रत्येक टायमाला म्हणजे स्टुडंट आय डी प्रत्येक टायमाला न्यू आय डी जनरेट होतं, त्याच्यामुळे तो युनिक आहे. आणि त्याच्यामध्ये नल व्हॅल्यू येणार पण नाही, त्याच्यामुळं एस आय डी की म्हणून आपण याचं प्रायमरी की म्हणून इथं चूज करू शकतो. बरोबर. दुसरा पॉईंट काय आहे? ईमेल. ईमेल घेऊ शकतो का आपण ॲज अ प्रायमरी की? नाही घेऊ शकत. कारण की ईमेलमध्ये असं पॉसिबल नाही आहे की सगळ्याच विद्यार्थ्यांचं ईमेल आय डी असेल, असं पॉसिबल नाही. त्याच्यामुळं ॲज अ ईमेल आय डीला आपण प्रायमरी की नाही घेऊ शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये नल व्हॅल्यू जाऊ शकते. बरोबर आहे. एखाद्या विद्यार्थ्याचा सपोज ईमेल आय डीच नाही आहे, त्या केसमध्ये ते ब्लँक सोडावं लागेल. ब्लँक सोडली म्हणजे काय की नल व्हॅल्यू जाणार. तर नल व्हॅल्यू जाऊ शकते म्हणून आपण ती ॲज अ प्रायमरी की म्हणून कन्सिडर करणार नाही. पुढचा पॉईंट आहे पासपोर्ट नंबर. पासपोर्ट नंबर पण सगळ्या विद्यार्थ्यांकडे पासपोर्ट असेल याची पण काही गॅरंटी नाही. त्याच्यामुळं ॲज अ पासपोर्ट नंबरला पण आपण इथं प्रायमरी की म्हणून चूज करणार नाही. तर मग आपल्याकडे प्रायमरी की कोणती बनली? फक्त एस आय डी. एस आय डीची जर फक्त प्रायमरी की बनली. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे युनिक की. बऱ्याचदा इंटरव्ह्यू मध्ये विचारलं जातं प्रायमरी की आणि युनिक की या दोन्हीमध्ये काय डिफरन्स आहे. या दोन्हीमध्ये म्हणजे हे दोन्ही सेमच आहे, फक्त एक बेसिकचा डिफरन्स आहे. युनिक की मध्ये पण काय की जो ॲट्रिब्यूट असतो तो काय पाहिजे असतो? युनिक पाहिजे असतो. आणि प्रायमरी की मध्ये पण काय पाहिजे असतो? युनिक पाहिजे असतो. पण याच्यामध्ये एक नल व्हॅल्यू, वन नल व्हॅल्यू इज अलाउड. तर युनिक की आणि प्रायमरी की मधला फक्त एकच डिफरन्स आहे की याच्यामध्ये नल व्हॅल्यू अलाउड नाही आहे आणि युनिक की मध्ये एक नल व्हॅल्यू अलाउड आहे. म्हणजे एका कॉलम मध्ये फक्त एक वेळेसच नल व्हॅल्यू अलाउड आहे. हा बेसिक डिफरन्स आहे प्रायमरी की मधला आणि युनिक की मधला. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे किती झालं? 1 2 3 4. फॉरेन की. फॉरेन की म्हणजे काय असतं की एक प्रायमरी की एका टेबलमध्ये जी प्रायमरी की असती ती आपण दुसऱ्या टेबलमध्ये ॲज अ फॉरेन की म्हणजे रेफरन्स की म्हणून यूज केलं जातो. ती एका प्रायमरी कीचा दुसऱ्या टेबलमध्ये ॲज अ रेफरन्स की म्हणून ॲज अ फॉरेन की म्हणून यूज केला जातो, त्याला फॉरेन की म्हटलं जातं. आता याचं एक्झाम्पल आपण ज्यावेळेस प्रॅक्टिकल करणार आहोत त्यावेळेस आपण याचं एक्झाम्पल बघू. आता फक्त कन्सेप्ट समजून घ्या की इंटरव्ह्यूमध्ये सुपर की, कॅन्डिडेट की, प्रायमरी की, युनिक की आणि फॉरेन की विचारलं जातं. याच्यामध्ये काय असतं? याच्यामध्ये आपण सगळी थेरी बघतोय आता. तर फॉरेन की म्हणजे काय की प्रायमरी कीच असते, पण ती प्रायमरी की एका टेबलमध्ये ॲज अ प्रायमरी की म्हणून यूज होती आणि दुसऱ्या टेबलमध्ये ॲज अ फॉरेन की म्हणून यूज होती. ती कशी यूज होती ती आपण त्या प्रॅक्टिकल एक्झाम्पलमध्ये बघू. पुढचा पॉईंट आहे कंपोजिट की आणि कंपाऊंड की. तर हे थोडासा एकदम कॉम्प्लिकेटेड पॉईंट ह्या समजण्यासाठी थोडंसं डेटा टेबलवर स्ट्रक्चर वगैरे माहिती पाहिजे. ज्यांना SQL थोडंफार माहिती आहे त्यांना समजेल आणि ज्यांना नाही माहिती आहे त्यांनी फक्त ऐकून घ्या आणि कन्सेप्ट थेरॉटिकल समजून घ्या. आपण ज्यावेळेस प्रॅक्टिकली बघू त्यावेळेस पण हा पॉईंट आपण क्लिअर करून घेऊ. तर पुढचा पॉईंट आहे कंपोजिट की. कंपोजिट की मध्ये काय असतं की सपोज आपल्याकडे दोन टेबल आहे, स्टुडंट टेबल आहे याच्यामध्ये SID, नेम आणि ॲड्रेस. सपोज आपल्याकडे 3 स्टुडंटचा डेटा आहे, 1 2 3. त्यांचे नाव सपोज राम, श्याम, गणेश आणि ॲड्रेस पुणे, गोवा, दिल्ली. आणि आपल्याकडे अजून एक टेबल आहे सब्जेक्ट नावाचा, ज्याच्यामध्ये आपल्याकडं फक्त 3च सब्जेक्ट आहे. सपोज SID, याला आपण सब्जेक्ट ID देऊ, म्हणजे सब्जेक्ट ID, सब्जेक्ट नेम आणि इथं ठीक आहे 2च कॉलम. ठीक आहे. तर आपल्याकडं टोटल
1 2 3 4. तर सी नावाचा सब्जेक्ट आहे, जावा नावाचा सब्जेक्ट आहे, CPP नावाचा आहे, अजून .NET. ठीक आहे, एवढे सब्जेक्ट आपल्याकडं आहे. हे हा स्टुडंटचा टेबल आहे, हा सब्जेक्टचा टेबल आहे. तर आपण एक कॉमन टेबल बनवू. स्टुडंट सब्जेक्ट मार्क. याच्यामध्ये काय करू आपण, SID घेऊ, हा स्टुडंट ID, सब्जेक्ट ID घेऊ, सब्जेक्ट नेम घेऊ आणि मार्क घेऊ. तर तिसरा टेबल आहे आपला स्टुडंट सब्जेक्ट मार्क. याच्यामध्ये काय आहे की एक स्टुडंट ID असलेला, ज्याचा ID 1 आहे अशा स्टुडंटला सी लँग्वेजमध्ये 80 मार्क मिळाले. तसंच ज्याचा ID 1 आहे त्या स्टुडंटला जावामध्ये 90 मार्क मिळाले. तसेच ज्या स्टुडंटचा ID 1 आहे त्या स्टुडंटला CPP मध्ये 75 मार्क मिळाले. म्हणजे जर आपल्याला बघायचं असेल की कोणत्या स्टुडंटला कोणत्या सब्जेक्टमध्ये किती मार्क मिळाले, तर आपल्याला इथं 2 कॉलमचा यूज करावा लागेल. म्हणजे कोणता, SID आणि सब्जेक्ट नेम. बरोबर. तर कॉम्पोजिट की मध्ये आपण समजा आपल्याला बघायचं असेल की मला कोणत्या विद्यार्थ्याला कोणत्या सब्जेक्टमध्ये किती मार्क मिळाले, तर त्या कंडिशनमध्ये मला 2 कॉलमचा यूज करावा लागेल रो युनिकली आयडेंटिफाय करण्यासाठी. तर पहिला काय, SID प्लस सब्जेक्ट नेम. जर मी माझ्या सर्च बॉक्समध्ये टाकलं SID, म्हणजे SID 1 आहे अशा विद्यार्थ्याला आणि सब्जेक्ट, ज्याचा सब्जेक्ट सी लँग्वेज आहे अशा विद्यार्थ्याला किती मार्क मिळाले, तर मला काय आउटपुट भेटेल, 80 मार्क मिळालेले हे आउटपुट भेटेल. म्हणजे कॉम्पोजिट की म्हणजे काय, जिथं आपण एक फॉरेन की प्लस एक अनादर ॲट्रिब्यूट यूज करतो त्याला म्हटलं जातं कॉम्पोजिट की. ठीक आहे. आणि कंपाऊंड की, पुढचा पॉईंट काय, कंपाऊंड की आणि कंपोजिट की सेमच आहे, म्हणून मी वेगळा पॉईंट वेगळ्या टेबलने समजून सांगतोय. तर कंपाऊंड की म्हणजे काय असतं माहिती का, याच्यामध्ये आपण ॲट अ टाइम 2 फॉरेन कीचा यूज करतो. म्हणजे फॉरेन की प्लस फॉरेन की. इथं काय केलं आपण, फक्त एकच फॉरेन की यूज केली आणि इथं अनादर ॲट्रिब्यूट केली. हाच एक याच्यामध्ये बेसिक डिफरन्स आहे. आता तो आपण एक्झाम्पल समजून घेऊ. सपोज आपल्याकडे हाच टेबल आहे, स्टुडंट सब्जेक्ट मार्क. याच्यामध्ये काय करणार मी, SID घेतला, इथं SID आहे, इथं पण SID घेतला, इथं सब्जेक्ट नेम आहे, इथं सब्जेक्ट नेम ऐवजी मी घेणार सब्जेक्ट ID आणि इथं घेणार मार्क, तिसरा मार्क कॉलम. बरोबर. तस आता इथं काय यूज केलं मी, सब्जेक्टचं नाव वापरलं, तसं इथं मी सब्जेक्ट ID वापरणार. सपोज सी लँग्वेजसाठी सब्जेक्ट ID आहे 1, जावासाठी सब्जेक्ट ID आहे 2 आणि CPP साठी सब्जेक्ट ID आहे इथं 3. आणि याला मार्क मिळालेले 80, 90 आणि 75. दोन्हीचा मिनिंग सेमच होतो की ज्या स्टुडंटचा ID 1 आहे त्या स्टुडंटला सी लँग्वेजमध्ये 80 मार्क मिळालेले. याचा पण मिनिंग सेमच होतो. ज्या स्टुडंटचा ID 1 आहे आणि ज्या स्टुडंटचा सब्जेक्ट ID 1 आहे, म्हणजे सब्जेक्ट ID म्हणजे कोणता, सी लँग्वेज. बरोबर. 1 म्हणजे काय, सी लँग्वेज. त्याला किती मार्क मिळालेले, 80 मार्क. म्हणजे दोन्हीचा मिनिंग काय झालेला आहे, सेमच झालेला आहे. पण इथं आपण ॲज एक अनादर ॲट्रिब्यूट यूज केलेलं आहे आणि इथं आपण ॲज फॉरेन की यूज केलेली. म्हणजे काय, जसं मी सांगितलं तुम्हाला, SID हे आपण प्रायमरी की म्हणून यूज करतो ह्या टेबलमध्ये. सब्जेक्ट ID पण इथं आपण ॲज अ प्रायमरी की म्हणून यूज करतो. आपण जर प्रायमरी कीची कन्सेप्ट बघितली ना, तर त्या कन्सेप्टमध्ये बघितलं होतं आपण की या टेबलमधला एक कॉलम आपण ॲज अ प्रायमरी की म्हणून चूज करीत असतो. तर SID काय प्रायमरी की म्हणून वर्क करते, आणि तसंच सब्जेक्ट ID ह्या टेबलमध्ये ॲज अ प्रायमरी की म्हणून वर्क करते. तसंच SID ह्या टेबलमध्ये ॲज अ फॉरेन की म्हणून काम करते. बरोबर. कारण ती ऑलरेडी इथं प्रायमरी की आहे आणि फॉरेन की इथं आपण बघा, इथं म्हणलं होतं ती युनिक पाहिजे.
म्हणून SID ह्या कॉलममध्ये कधी रिपीट झालेली दिसणार नाही तुम्हाला. पण इथे ही फॉरेन की आहे, फॉरेन कीमध्ये जो नंबर असतो तो रिपीट होऊ शकतो, जो आपली फॉरेन की आहे ती रिपीट होऊ शकते. म्हणून इथं बघा रिपिटेशन झालेले आहे 1 1 1 हे 3 वेळेस आलेले म्हणजे रिपिटेशन झालेले, म्हणून ही काय इथे फॉरेन की आहे. आणि इथं आपण जो सब्जेक्ट नेम वापरलेला आहे हा ह्या कॉलमचा सब्जेक्ट नेम आहे, बरोबर. म्हणून हा फॉरेन की हा प्रायमरी की आहे का नाही, म्हणून इथं हा अनदर ॲट्रिब्यूट. म्हणून ज्यावेळेस आपण एखादं रेकॉर्ड युनिकली आयडेंटिफाईड करण्यासाठी एक फॉरेन की आणि एक कोणता पण ॲट्रिब्यूट यूज करीत असतो त्यावेळेस त्याला म्हटलं जातं कंपोजिट की. तसंच कंपाऊंड की म्हणजे काय, तेच रेकॉर्ड. म्हणजे कसं की कोणत्या विद्यार्थ्याला 80 मार्क मिळालेले हे जर मला बघायचं असेल तर मला इथं काय यूज करावं लागेल, त्या कोणत्या विद्यार्थ्याला म्हणजे त्याचा सब्जेक्ट त्याचा स्टुडंट आय डी आणि कोणत्या सब्जेक्टमध्ये मिळालेले हे बघण्यासाठी त्याचा सब्जेक्ट आय डी, हे 2 कॉलम मला इथं यूज करावं लागेल. हे 2 कॉलमचे यूज केलं तर मला भेटून जाईल की ह्या स्टुडंटला या सब्जेक्टमध्ये 80 मार्क मिळालेला आहे, बरोबर. तर ह्या केसमध्ये आपण काय केलं, इथं एक फॉरेन की यूज केली आणि प्लस दुसरी पण फॉरेन कीच यूज केली, म्हणून याला म्हटलं जातं ॲज अ कंपाऊंड की. हा बेसिकचा डिफरन्स आहे, कळालाय का तुम्हाला? मला वाटतं कळालं असेल. जरी नसेल कळालं आपण याचं प्रॅक्टिकल एक्झाम्पल घेणार आहोत आणि ते प्रॅक्टिकल एक्झाम्पलमध्ये तुम्हाला अजून ही गोष्ट क्लिअर होऊन जाईल. तर आत्तापुरतं आपण आज बघितलं की कीज कोणकोणत्या असतात. टोटल 7 टाईपच्या कीज बघितल्या आपण. सुपर की, कॅन्डिडेट की, प्रायमरी की, युनिक की, फॉरेन की आणि कंपोजिट की आणि कंपाऊंड की. ह्या सगळ्या कीज आहे या इंटरव्ह्यूमध्ये विचारल्या जातात आणि एक्झाम पेपरमध्ये पण बऱ्याचदा विचारल्या जातात. तर या ध्यानात ठेवताना पण कशाच ध्यानात ठेवायच्या, ज्या सिक्वेन्स मी सांगितलेल्या आहे ना त्या सिक्वेन्सने ध्यानात ठेवा, म्हणजे कसं होईल की कन्फ्युजन होणार नाही. तर आता आपण पुढचा व्हिडिओ बनवू कंपोजिट कीवर. तर बघत राहा. थँक्यू.